कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गौतमनगर येथील रयत संकुलात माजी विद्यार्थी संघ, शिक्षक व पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. इंदुरीकर महाराजांनी आपल्या थेट, सडेतोड आणि विनोदी शैलीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, संस्काराची गरज, पालक विद्यार्थी नातेसंबंध तसेच बदलत्या सामाजिक परिस्थिती, योग्य वर्तन आणि विचारसरणी कशी असावी यावर प्रभावी मार्गदर्शन केले असून त्यांच्या भाषणातून हसत हसत सांगितलेले जीवनातील वास्तव, ग्रामीण भागातील समस्या आणि तरुणाईसमोर आव्हाने हे सर्व मांडले जात असताना विद्यार्थी गंभीरपणे व्याख्यान ऐकत होते. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून उत्तम माणूस घडवण्यासाठी असते असे सांगत महाराजांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारांची दिशा दिली. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे निर्माण होणारा मानसिक ताण, स्पर्धात्मक वातावरण आणि भरकटलेली तरुणाई यावर त्यांनी अत्यंत साध्या भाषेत पण खोल परिणाम करणारे मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा पालकवर्गावरही मोठा प्रभाव पडला असून मुलांच्या संस्कारामध्ये पालकांची भूमिका, संवादाचे महत्त्व आणि घरातील वातावरण यावर महाराजांनी केलेले भाष्य उपस्थित पालकांना अंतर्मुख करणारे ठरले. अनेक पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी नुकतीच शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्राप्त रयत संभाजी विद्यालयाचे बोंबले सर व शिवाजी विद्यालयाचे सावळा सर यांचा सन्मान निवृत्ती महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर तसेच श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक वर्ग, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले असून शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, सुरेगाव, कोपरगाव. 65 मार्काला किंमत नाही, 60% इझी आहे. आज आपल्याला हाय मेरिट मध्ये जगायचं आहे. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा एक वाक्य सांगतो, घरची परिस्थिती गरीब आहे म्हणून मी शिकत नाही, हा पर्याय चुकीचा आहे. नीट आहे का? आपली परिस्थिती गरिबीची आहे म्हणून मला मार्क पडत नाही किंवा माझ्या शिक्षणाला तो अडथळा आहे, हे वाक्य चुकीचं आहे. आपण जर सतत प्रयत्न करीत राहिलं आणि सतत कष्ट करीत राहिलं आणि शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन जर घेत राहिलं तर परिस्थितीवर सुद्धा मात करता येते. यावर तुमचं काय मत आहे?